रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर संजीवन समाधी मंदिरावरती एक चित्रफीत बनवलेली आहे। ती आपण बघितली आहे का? अगोदर ती चित्रफीत संपूर्णपणे बघा। माऊलीच्या पालखीचे आळंदीतून प्रस्थान झाले की मुक्कामाचे पहिले ठिकाण गांधीवाडा असतो। नंतर पालखी आळंदीहून पुण्याला येते, तिथे पालखीचा दुसरा मुक्काम असतो। त्यानंतर पालखी पुण्याहून सासवडकडे जाण्यासाठी निघून पालखीचा तिसरा मुक्काम सासवड येथे असतो। वारीत सर्वात पुढे चौघडा असतो, त्या पाठीमागे माऊलींचा अश्व असतो। माऊलींच्या पालखीपुढे मानाच्या 27 दिंड्या असतात, तर माऊलींच्या रथामागे 250हून अधिक दिंड्या असतात। ह्या सर्व वारकऱ्यांचं एकच ध्येय असतं, ते म्हणजे मुखाने विठ्ठोबा ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत पावलं उचलत पंढरपूरची वाट चालायची। या काळात वारकरी विठ्ठोबा ज्ञानोबा व तुकोबा ह्या केवळ 3 नावांचा जयघोष करत अभंग गात सर्व वातावरण अगदी भक्तिमय करून टाकतात। तसंच सर्व वारकऱ्यांना विठोबाच्या भेटीची एवढी आस लागलेली असते की ते सर्व वारकरी तल्लीन होऊन विठुरायाचं भजन करत असतात। रामराम मंडळी, मी डॉक्टर रामचंद्र देखणे यांच्या संत विचार प्रबोधिनी या दिंडीमध्ये सहभागी झालेलो आहे आणि ह्या दिंडीचा मुक्काम सासवड पोलीस स्टेशन समोरील दादा जाधवराव सांस्कृतिक भवन या ठिकाणी आहे। सुरुवातीला ह.भ.प. सौ माई गटणे यांच्याकडून दिंडी कशी सुरू झाली व या दिंडीचं नाव कसं प्रचलित झालं ते बघूया। मी 81 पासून वारी करते। माझे भाऊ म्हणजे डॉक्टर रामचंद्र देखणे। 87 पासून आमचे भाऊ वारी करायला लागले, त्याच्या आधीपासून मी करत होते। मग आम्ही दोघंजण मिळून वारी करायचो आणि वारी करता करता आम्हाला खूप अनुभव आला। आम्ही एका दिंडीत दुसऱ्या जात होतो, ती दिंडी आता बंद पडली। तेव्हा मला भाऊचा फोन आला, अगं असं असं आहे आणि दिंडी बंद पडली म्हणतायत। मग आम्ही परत जाऊलो, त्याला रिक्वेस्ट केली, अरे तुम्ही चालू करा, आम्ही तुम्हाला मदत करतो, पण त्यांनी काही ती चालू नाही केली। मग माझ्या डोक्यात आलं की आपण केली तर। मग आमची आई होती, आईला विचारलं, मग आजी आमचे भाऊ पण होते, भाऊ पण म्हणले आपण करू म्हणे चालू, पण मी म्हणे सरकारी नोकर आहे, मला काही जास्त वेळ त्याच्यात देता येणार नाही, तुला सगळं बघावं लागेल जास्त। मी स्वतःची दिंडी 99 साली चालू केली। 2-3 वर्ष खूप त्रास झाला, म्हणजे दिंडीचं तर आम्हाला दोघांना 5-5, 10-10 हजार रुपये त्याच्यात घालावे लागले। भाऊनी मी घातली, पण आमची जिद्द दोघांची, त्यामुळे मग आम्ही ती दिंडी चालू केली। मग दिंडी चालू झाली, मग त्याच्यात लोकांना वाटलं बरं झालं, अहो बंद पडले दिंडी, तुम्ही चालू केली। आमचे भाऊ म्हणजे विद्यावाचस्पती, त्यामुळे त्यांनी आमच्या दिंडीचं नावसुद्धा अतिशय सुंदर असं ठेवलं, संत विचार प्रबोधिनी। संतांचे विचार पुढे नेणारी अशी ती दिंडी। मग नंतर त्याच्यात हळूहळू वाढत गेले। पहिल्या वर्षी तर आम्ही 40 लोकच गेलो, मग 60 लोक करत आता, आणि आम्ही एक टार्गेट ठेवलेलं आहे 150 लोक घ्यायचे। पुण्याहून सासवडला दिवे घाटातून चालत आलो, ते अंतरही बरेच होते, त्यामुळे दिंडीच्या ठरलेल्या सभागृहात पोचल्यावर प्रथम जेवण करून लवकर झोपायला गेलो। दुसऱ्या दिवशी सकाळी सभागृहामध्ये पूजा झाली, त्यानंतर टप्प्याटप्प्याने श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण 18 अध्याय म्हटले गेले। आमच्याबरोबर दिंडीमध्ये सहभागी झालेले प्रल्हाद गोकुळ पाटील यांना भगवद्गीता पाठ होती,
त्यांनी साधारण अर्धा तासाचे प्रवचन केले. तर प्रीती पाटील या डॉक्टर असून दिंडीमध्ये आजारी पडणाऱ्या लोकांना मोफत औषधोपचार त्या करीत होत्या. दुपारी सासवडला माऊलींचा जिथे मुक्काम आहे त्या ठिकाणी जाऊन आलो. माऊलींचं दर्शन घेतलं. दर्शन तसं लगेच मिळालं कारण रांग कमी होती. संध्याकाळी दिंडीच्या सभागृहात पार्श्वगायक अवधूत गांधी यांनी ज्ञानोबा व तुकोबांचे अभंग गायले. त्या अभंगामध्ये सर्वजण तल्लीन होऊन गेले. पार्श्वगायक अवधूत गांधी यांच्या कार्यक्रमामध्ये संबळ वादन झालं. ह्या संबळ वादनाने सर्वांची मने जिंकली. भ भावार्थ देखणे यांचं प्रवचन व हरिपाठाचा कार्यक्रम झाला. रात्रीचं जेवण झाल्यानंतर परत मी माऊलींचं दर्शन घेण्यासाठी माऊलींच्या सासवड येथील मुक्कामस्थळी गेलो. पण रात्री अफाट मोठी रांग असल्याने दर्शन न घेता परत आलो. रात्री हा परिसर मात्र विद्युत रोषणाईने झगमगून गेला होता. दिवसभर सभागृहामध्ये भगवद्गीता पठण, हरिपाठ, प्रवचन यासारखे भरगच्च कार्यक्रम होत असताना ह्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरती दिंडीमध्ये मात्र अनेक कामं होत असतात. पहाटे दिंडीतील सहभागी लोकांना टँकरचे पाणी आंघोळीसाठी उपलब्ध करून देणे, सकाळची न्याहारी व चहा देणे, त्यानंतर दुपारच्या जेवणाचा डबा भरून देणे, मुक्कामाच्या ठिकाणी असलेली स्वयंपाकाची भांडी, स्वयंपाकाचं सामान, सतरंजी, माईक सिस्टीम, वाद्य गाडीत भरून ठेवणं, मुक्कामाचे ठिकाण सोडताना सर्व माणसं व तेथे वापरात आलेले सामान मागे राहिले नाही ना याची खात्री करून पुढल्या मुक्कामाच्या ठिकाणी रवाना होणे. नवीन मुक्कामाच्या ठिकाणी परत स्वयंपाकाच्या चुली मांडून स्वयंपाकाची तयारी करणे, दिंडीतील सहभागी लोकांच्या वळकट्या गाडीतून उतरवणे अशी अनेक कामं होत असतात. आणि यातील कुठल्याही एका कामात चूक झाली तर त्याचे परिणाम अगदी लगेच दिंडीतील सहभागी सर्व लोकांना सोसावे लागतात. दिंडीच्या ह्या व्यवस्थापनाबाबत दिंडीचे प्रमुख व्यवस्थापक शंतनू गटणे यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया. मी शंतनू गटणे, संत विचार प्रबोधिनी दिंडीचा मुख्य व्यवस्थापक असं म्हणता येईल किंवा संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी ही माझ्यावरच असते असंही म्हणलं तरी चालेल. व्यवस्थापन हा दिंडीतला फार मोठा घटक आहे. जशी जशी वारी जवळ येते तसं तसं आमच्या डोक्यात विचार फिरू लागतात. मग काय पाण्याचे टँकरचे काय स्पॉट बदलले असतील का, ट्रकवाल्यांचे थांबे कुठं असतील, असे अनेक विचार आमच्या डोक्यात येतात. जसं महाराज लोक आहेत, प्रवचनकार आहेत, कीर्तनकार आहेत आणि संपूर्ण वारकरी समुदाय आहे, हा एका टप्प्यापासून दुसऱ्या टप्प्यापर्यंत जातो, चालत येतो, दमून येतो, थकून येतो. थकून आल्यावर त्यांच्या राहण्याची, त्यांच्या खाण्याची, त्यांच्या भोजनाची ही संपूर्ण व्यवस्था जर नसेल तर तो दुसऱ्या दिवशी चालूच शकणार नाही. त्यामुळं जेवढं पायी चालणाऱ्यांना महत्त्व आहे तेवढंच व्यवस्थापनालाही महत्त्व आहे. ही असं म्हणलं तरी चालेल की हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत.
व्यवस्थापन हा वारीतला फार मोठा विषय आहे आणि त्याच्या म्हणजे बघा ना, आपण एखाद्या गावाला यायचं, संपूर्ण ट्रक, संपूर्ण भांडीकोंडी मांडायची, संपूर्ण संसार उभा करायचा, सगळं भाजी करणं, पोळ्या भाजी करणं, भात करणं, नंतर लाईट व्यवस्था करणं, तंबू ठोकणं, हे सगळं करायचं. सगळ्यांनी संध्याकाळी कार्यक्रम करायचे आणि भोजन झालं की लगेच सगळं भांडी घासायला सुरुवात, आवरावरीला सुरुवात, जे नको लागतं ते परत ट्रकमध्ये भरणे आणि परत सकाळी 6 वाजता ट्रक हलवणे, दुसऱ्या मुक्कामाला जाणे. म्हणजे एका रात्रीचा संसार असं म्हणलं तरी चालेल. हे वारीची फार मोठी गंमत आहे. नमस्ते, मी वैभव कदम, संत विचार प्रबोधिनीतला स्वयंसेवक, तसंच मॅनेजमेंटमध्ये सर्व व्यवस्था शंतनू घटनेनंतर बघणारा मी आहे. त्यामध्ये बेडिंग भरणं, काही ठिकाणी तंबू टाकणं, त्यानंतर स्वयंपाकासाठी काय लागते काय नाही, कुठं गॅस संपले ते आणून देणं, ही जबाबदारी प्रत्येकाकडे वाटून दिलेली आहे. त्यात मग मी ज्यावेळेस सांगेल, सरांनी मला सांगितलं की तंबू ठोकायचे या ठिकाणी, इथे गॅस संपलेला आहे, मग मी माझ्या पद्धतीने दुसरा सहकारी बघून हे करून तो गॅस भरणे, बिल्डिंगला सकाळी 6 वाजता उठून बिल्डिंग चढून घेणे, त्यानंतर बिल्डिंग उतरून घेणे, ही सगळं जबाबदारी माझ्यावरती आहे. नमस्ते. संत विचार प्रबोधिनीचे दिंडी चालक ह.ब.प. डॉक्टर भावार्थ देखणे यांच्याकडून वारीचा हेतू आणि हरिपाठ महायज्ञ संकल्पनेबाबतची माहिती जाणून घेऊया. रामकृष्ण हरी. मी डॉक्टर भावार्थ रामचंद्र देखणे, दिंडी चालक, संत विचार प्रबोधिनी आणि विश्वस्त आळंदी देवस्थान. मी ही जी संत विचार प्रबोधिनी दिंडी आहे, ही दिंडी आमचे वडील हरिभक्तपरायण डॉक्टर रामचंद्र महाराज देखणे यांनी चालू केलेली दिंडी आहे. 25 वर्षापूर्वी ही दिंडी त्यांनी चालू केली आणि महाराष्ट्राच्या बाहेर आणि परदेशातील जे बुद्धिजीवी वर्ग आहे, जे वारकरी नाहीत पण वारी करण्याची त्यांच्यामध्ये जिज्ञासा आहे, त्यांच्यासाठी म्हणून खऱ्या अर्थाने अशा पद्धतीची एक वेगळी आगळेवेगळी दिंडी देखणे सरांनी चालू केली. की वारकरी संप्रदायामध्ये वारी करत असताना वारकरी संप्रदायाचे कसलेच नियम हे बाजूला न करता आधुनिकतेची जोड देऊन ह्या दिंडीला एका वेगळ्या स्तरावरती न्यायचं आम्ही मनापासून प्रयत्न करत आहोत. ह्यामध्ये माझी मिसेस डॉक्टर पूजा देखणे, माझी आत्या माई महाराज गटणे, माझा आत्तेभाऊ शंतनू गटणे, हे सगळेजण माझ्याबरोबर असतात आणि दररोज आमच्या दिंडीमध्ये हरिपाठ हा नित्यनेमाने होतो आणि दररोज नियमाप्रमाणे 1 तास प्रवचन हे एकतर माझं असतं, नाहीतर मग मान्यवर प्रवचनकार जे कोण आहेत महाराष्ट्रातले मोठमोठे, प्रौढ महाराज जगताप असतील, असे वेगवेगळे लोकांचे सुद्धा प्रवचनं या ठिकाणी होतात, जेणेकरून वारी म्हणजे नुसतं चालणं नाही तर ह्या चालण्याबरोबर खऱ्या अर्थाने ज्ञानामृतसुद्धा वारकऱ्यांना मिळावं आणि त्यातून त्यांनी तृप्ती आणि आनंद घ्यावा, हा त्याच्या मागचा हेतू आहे. बरं, वारी संपल्यानंतर सुद्धा संत विचार प्रबोधिनी ही जी संस्था आहे ही वेगवेगळ्या पद्धतीने कार्यरत आहे. असा विषय घेतला, संकल्प घेतला की वारी झाल्यानंतर काय वर्षभर, तर दर शुद्ध एकादशीला, प्रत्येक महिन्याच्या दर शुद्ध एकादशीला, म्हणजे त्याची दुसऱ्या 15 दिवसाची जी एकादशी असते ना, त्या एकादशीला आपण हरिपाठ महायज्ञ करतो. गेला मागचा अख्खा महिना, अख्खं वर्ष आपण तो हरिपाठ महायज्ञ केलेला आहे. या हरिपाठ महायज्ञाची संकल्पना अशी आहे की वारी झाल्यानंतर निदान महिन्यातून एकदा तरी 1 तास हा माऊलीसाठी द्यायचा आहे. मग ते काय असतं तर काही आम्ही ऑनलाईन पद्धतीने घेतो आणि हा हरिपाठ आपण कोण जे सद्भक्त आहेत, वारकरी आहेत, त्यांच्या घरी जाऊन घेतो. तर या हरिपाठ महायज्ञामध्ये आम्ही पहिले पाऊण तास हरिपाठ घेतो आणि नंतर 15 मिनटं माझं एक छोटंसं प्रवचन असतं आणि नियम असा आहे की 8 ते 9 म्हणजे संध्याकाळी 8 ते संध्याकाळी 9 1 तास तो कार्यक्रम होतो आणि कंपल्सरी 9ला तो संपतो. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक आवाहन करू इच्छितो की जो हरिपाठ महायज्ञ आम्ही सध्या पुण्यामध्ये लोकांच्या घरी जाऊन घेतो आहोत, तो हरिपाठ महायज्ञ पुण्याच्या बाहेर महाराष्ट्रात वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात व्हावा. त्यामुळे आम्ही ह्या दृष्टीने आवाहन करतोय की 1 तास द्यायचा आहे फक्त माऊलीसाठी. तो 1 तास आणि काही घ्यायचं नाही आहे, काही द्यायचं नाही, फक्त माऊलीचे शब्द आणि स्वर आपापल्या कानामध्ये साठवायचे आहेत. आमच्या मुखातून ते बाहेर येतील, तुम्ही फक्त ते साठवायचे आहेत. त्या दृष्टीने मी विनंती करेन की ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी या हरिपाठ महायज्ञामध्ये सहभागी व्हावं. रामकृष्ण हरी. डॉक्टर रामचंद्र देखणे यांच्या संत विचार प्रबोधिनीवरती बनवलेली चित्रफित तुम्ही संपूर्ण बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पंढरीनाथ महाराज की जय. जय मल्हार.
छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की वंदे वंदे वंदे